चला, सुरुवातीला कुणाचे काय प्रश्न असतील ते विचारा. दिसतंय सर्वांना? महर्षी अष्टावक्राची वंश परंपरा थोडक्यामध्ये आहे. ऋषी उद्दालक यांचे शिष्य होते महर्षी कहोदा आणि त्यांची मुलगी होती सुजाता. ऋषी उद्दालक सोबत त्यांच्या मुलीसोबत महर्षी कहोदांनी लग्न केलं आणि त्यांच्यापासून महर्षी अष्टावक्र यांचा जन्म झाला. आता अष्टावक्राच्या कहाणीमध्ये गुरुदेवांनी जे सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये महर्षी अष्टावक्र हे जन्मतःच ज्ञानी होते. आणि महर्षी कहोदा त्यांचे वडील जे आहेत ते पण ज्ञानी होते. राजा जनकाच्या दरबारामध्ये त्यांनी बरेचसे शास्त्रार्थ केले होते. ज्ञानचर्चा केली होती. त्या काळामध्ये शास्त्रार्थ करण्याची पद्धत होती आणि सगळ्या ह्याच्यामध्ये ते जिंकले होते. पण बंदी नावाचे एक ज्ञानी पुरुष होते, त्यांच्यासोबत दरबारामध्ये यांना शास्त्रार्थ करायचं होतं. त्यावेळेस ते अभ्यास करत होते आणि ते अभ्यास करत असताना त्यांची पत्नी आहे सुजाता, ती गरोदर होती. आणि मग ते श्लोक म्हणत असताना काही ठिकाणी अडथळले किंवा चुकीचं म्हणलं तर आतून जे अष्टावक्र होते ते आतून आईच्या गर्भातूनच ते करेक्शन करायचे. आणि त्याचा त्यांना खूप राग आला आणि त्या रागाच्या ह्याच्यात त्यांनी शाप दिला की तू 8 ठिकाणी वाकडा होशील. आणि जेव्हा जन्म झाला त्यावेळेस ते अष्टावक्र ह्या नावानं प्रसिद्ध झाले. परंतु त्यांचं वडिलांवर अतोनात प्रेम होतं. त्या बंदीसोबत शास्त्रार्थामध्ये कहोदा हे पराभूत झाले आणि त्यांना जलसमाधी द्यावी लागली. आणि त्या जलसमाधीमुळं मग अष्टावक्र जेव्हा 12-13 वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांनी पुन्हा त्या बंदीसोबत शास्त्रार्थ केला. तिथे त्यांना हरवलं
आणि ते हरवल्यानंतर तिथली कथा अशी आहे की दरबारात जेव्हा त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस ते कसे होते, त्यांचं अंग 8 ठिकाणी वाकडं होतं आणि तिथे जे ज्ञान चर्चेसाठी बसलेले लोक होते ते त्यांना हसू लागले. आणि त्यावेळेसच त्यांनी काय म्हणलं अष्टावक्रानं, की हे सगळे कसे आहेत, हे चमडीला बघणारे आहेत, चमडीला बघून हे हसतायत. पण आतमध्ये जे तत्व आहे, आत्मतत्व आहे, त्याच्याकडे त्यांनी बघितलेलं नाहीये. ते शास्त्रात सुरू झाल्यानंतर त्यांनी बंदी नावाच्या ज्ञानी पुरुषाला पराभूत केलं. अशी त्यांची थोडक्यात कथा आहे, गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेली आहे. तर त्यानंतर राजा जनक आणि अष्टावक्र यांच्यामध्ये संवाद झाला. राजा जनकांनी अष्टावक्रांना गुरुस्थानी मानलं, त्यांचा सन्मान केला आणि ज्ञानप्राप्तीसाठी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यानुसार मग अष्टावक्र गीतेचा जन्म झाला. थोडक्यात कहाणी आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये दिसतंय ना सगळ्यांना? थोडस थंब दाखवा मला. हा, दिसतंय ना? तर अध्यात्म ज्ञान जे आहे ह्याला गुरुची गरज आहे. कशामुळे गुरुची गरज आहे? कारण हे आपल्याला अज्ञाताकडे घेऊन जाते. जे माहिती नाही आहे आपल्याला आतापर्यंत, त्या अज्ञाताकडे घेऊन जाते. आणि अशा अज्ञाताकडे जाण्यासाठी कुण्यातरी मार्गदर्शकाची गरज असते. म्हणून गुरुची गरज असते. आता आपले गुरु कोण आहेत? परमपूज्य श्री श्री रविशंकरजी, ज्यांना आपण गुरुदेव म्हणतो. म्हणतो ना आपण सगळेजण? आहेत ना आपल्या सगळ्यांचे गुरु, आहे ना? तर हे गुरु का आवश्यक आहेत? कारण गुरुच्या सानिध्यामध्ये आत्मीयता आणि सन्मान दोन्ही पण असते. आत्मीयता पण असते आणि सन्मान पण मिळतो. नाहीतर काय होते, की जिथे आत्मीयता आहे तिथे सन्मान नसतो आणि जिथे सन्मान आहे त्या ठिकाणी आत्मीयतेचा अभाव असतो. पण गुरुच्या सानिध्यामध्ये दोन्ही पण असतंय. म्हणून आपल्याला गुरुची गरज आहे. आणि आपण तसे नशीबवान आहोत की आपल्याला आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी गुरु लाभलेले आहेत. तर अध्यात्म ज्ञान प्राप्त करण्यासाठी सगळ्यात पहिली काय गरज आहे, ती म्हणजे धृती. धृती म्हणजे काय? समजून घेण्यासाठी आणि कृतीसाठी आपल्या आतमध्ये जी शक्ती असते तिला आपण धृती असं म्हणतो. आणि ही धृती ज्याच्यामध्ये आहे त्यांना अध्यात्म ज्ञान प्राप्त होते. आता आपण जे ज्ञान आहे, हे ज्ञान आपण कसं कसं मिळवतो, कशा पद्धतीने मिळवतो? तर तर्क, शास्त्र, न्याय आणि आत्मनिरीक्षण ह्याच्यातून आपण ज्ञानप्राप्ती करून घेत असतो. काही ज्ञान तर्कानं प्राप्त करतो, काही ज्ञान शास्त्रामध्ये असतंय त्या ह्याच्यानं आपण प्राप्त करतो. काही ज्ञान न्यायामुळं. न्याय म्हणजे काय? काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे जाणून घेणं, समजून घेणं. कोणतं आपण आपल्या जीवनात वापरायला पाहिजे, कोणतं नाही वापरायला पाहिजे, ह्याविषयीचं. आणि आत्मनिरीक्षण, आपलं स्वतःचं स्वतः आपण निरीक्षण करतो की ते बरोबर आहे का नाही. तर ज्ञानप्राप्तीसाठी आपण ह्या 4 गोष्टींचा वापर करतो. पण अध्यात्म ज्ञानासाठी आपल्याला अध्यात्म ज्ञानासाठी काय आहे? तर 3 गोष्टीची गरज आहे. एक तर जाणून घेण्याची इच्छा आपल्यामध्ये पाहिजे. जाणून घेण्याची इच्छा आपल्यामध्ये पाहिजे. मनाची संवेदनशीलता पाहिजे
आणि वैराग्याची इच्छा पाहिजे. तरच आपल्याला अध्यात्म ज्ञान जे आहे ते प्राप्त होते. आपल्यामध्ये हे तिन्ही आहे ना. जाणून घेण्याची इच्छा आहे म्हणून आपण इथे जमलेलो आहोत. आपलं मन संवेदनशील आहे म्हणून आपण ज्ञानप्राप्ती घेऊ शकतो, आणि वैराग्याची इच्छा पण आपल्यामध्ये जागृत झालेली आहे. तर त्यामुळं आपल्याला हे अध्यात्म ज्ञान आहे, हे प्राप्त करण्यासाठी आपण योग्य आहोत. आता सगळ्यात पहिले अध्यात्म ज्ञानामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी कशाची गरज आहे, तर पुरुषार्थ करण्याची गरज आहे. तर पुरुषार्थ मध्ये काय काय येते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे चार प्रकारचे पुरुषार्थ आपल्याला करावे लागतात. आणि हे पुरुषार्थ केले तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होते, अन्यथा होत नाही. पहिली पायरी आहे. तर त्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्म म्हणजे काय? जो धारण करतो, जो आपल्याला आपल्या जीवनामध्ये उत्थान करतो, आपली प्रगती करतो, असं जे जे काही कर्म आहे त्याला आपण धर्म असं म्हणतो. ते धर्म आहे. अर्थ म्हणजे काय? जीवनाचं सार. अर्थ म्हणजे नुसता पैसाच नाही, तर सार काय आहे? मी कोण आहे, मला काय करायचंय, मी या ठिकाणी आलोय, तर माझा इथं येण्याचा उद्देश काय आहे की नाही? हे सगळं जाणून घेण्याची इच्छा म्हणजे अर्थ आहे. आणि काम म्हणजे काय? नुसती काम वासना नाही, तर आपल्या आतमधले जे इच्छा आहेत, जे कर्म करण्याची आपली इच्छा आहे, त्याला आपण काय म्हणतो? काम असं म्हणतो. आणि मोक्ष म्हणजे काय? मुक्तीची इच्छा मिळणं म्हणजे मोक्ष आहे. म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ केलं की मग आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. तर ज्ञानप्राप्ती ही झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही. मोक्ष जर आपल्याला मिळवायचा असेल, मोक्ष प्राप्ती करायची असेल, तर आधी ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे. मग त्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं? आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. मग आता या ज्ञान प्राप्तीमध्ये कशाचा अडथळा येतो आपल्याला? तर तो म्हणजे बंधनाचा अडथळा येतो. धर्म, अर्थ, काम हे तिन्ही पण बंधनाचे कारण आहेत. कारण धर्माच्या बाबतीत आपल्या आतमध्ये बरीचशी बंधनं असतात. हे करायचं, ते नाही करायचं, ते केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, काही केलं तर कसं होईल, नाही केलं तर कसं होईल, अशा प्रकारची बंधनं जी आहेत ती आपल्या आतमध्ये येतात. जीवनाचं सार शोधताना मी कोण आहे, मला काय करायचंय, काय नाही करायचंय, तर ह्या विषयीचं बंधन आपल्यावर येते. आणि काम हे सुद्धा एक बंधन आहे. दुसरं बंधनाचं कारण काय आहे? की धनप्राप्ती, पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, भरपूर गडगंज असलं पाहिजे माझ्याकडे, हे सुद्धा एक बंधनाचं कारण आहे. मान सन्मान, आहे की नाही? मला मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. अपमानित झालं की आपल्यातला अहंकार जागृत होतो, आणि मग ते बंधनाचं कारण बनतंय. आणि आपलं स्वतःचं अज्ञान, आपल्या आतमध्ये जे अज्ञान असते, ते सुद्धा एक बंधनाचं कारण आहे. आणि मन जे आहे आपलं, हे मन अतीकडे, म्हणजे आपल्या, त्याला काय म्हणतो, एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम कडे जाण्याची त्याची धाव असते, ते सुद्धा बंधनाचं एक कारण आहे. तर मग ज्ञान प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागते? तर हे बंधन आहेत, हे बंधन पार करावे लागते. ह्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा आपली निर्माण झाली की मग आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. आणि ही ज्ञानप्राप्ती करत असताना हे जे बंधनाची कारणं आहेत, ही कारणं आपल्याला दूर करावी लागतात. नाही तर काय होतंय, आपण दुःखी आहोत पण दुःखातून बाहेर येण्याची इच्छाच नाहीये. अशा आहेत ना खूप जण, दुःखी आहेत पण दुःखातून त्या बाहेर यायचं ही इच्छाच निर्माण होत नाही. आणि मग अशांना मोक्ष किंवा मुक्ती मिळत नाही.
बंधन आहे हे समजतच नाही, आहे की नाही. आणि त्यामुळे सुद्धा आपण मुक्तीकडे जात नाही. शरीर आणि मनाचं संतुलन राहत नाही. शरीर एकीकडे काम करतंय, मन दुसरीकडे करतंय. मनात आलं ते शरीर ऐकत नाही, शरीरामध्ये जे करायचं ते मनानं होत नाही. आणि ह्या असंतुलनामुळं सुद्धा आपण ज्ञानाकडे जाऊ शकत नाहीत. आणि मुक्तीसाठी आपली इच्छा सुद्धा नाही. अति धावपळीमुळे एवढी धावपळ करतो, धडपड करतो. आपल्याला गुरुदेवांनी एक उदाहरण सांगितलं होतं की एका श्रीमंत माणसानं स्वतःची संपत्ती विचारली त्याच्या मुनिमाला. तर त्यांनी सांगितलं, 5 पिढ्या होईल एवढं धन आपल्याकडे आहे. तर लगेच मनात काय आलं त्याच्या की 6व्या पिढीचं काय होईल. आणि त्या धावपळीमध्ये तो पुन्हा त्या याच्या संपत्ती जमा करण्याच्या, पैसा जमा करण्याच्या मागे लागला. तर अशा लोकांना बंधनाचा अनुभव होत नाही. आणि भोगण्याचं सामर्थ्य आहे आणि इच्छा ज्या आपल्या आहेत यांचा ताळमेळ नसतो. भोगण्याचं सामर्थ्य कमी आहे आणि इच्छा तर भरपूर आहेत. मग ह्यांचा ताळमेळ जर नाही आला, नाही बसला, तर जीवनामध्ये दुःख होते. आणि जे काय अति असतंय त्या अतिचा त्याग आपण करत नाही. आणि मनाची एक वृत्ती आहे, मन फार लवकर अतिमध्ये जाते. कुठलंही अति करण्यासाठी मनाची वृत्ती असते. तर त्याला आपण त्याचा त्याग करत नाही. आणि त्यामुळं जीवनामध्ये आपण दुःखी राहतो. दुःखी राहण्याचं हे कारण आहे. आणि मग अशा वेळेस आपल्याला ज्ञानप्राप्ती पण होत नाही. आणि मुक्ती तर, मोक्ष तर फार दूर राहिला. तर मग ज्ञानप्राप्ती कुणाला होते? तर जो संपन्न आहे त्याला होते. आणि जो अतीव दुःखी आहे त्याला पण होते. म्हणजेच जो संपन्न आहे त्याला ज्ञानाची इच्छा निर्माण होते. आणि जो अतीव दुःखी आहे, त्रासलेला आहे त्याच्यातून, तो तो सुद्धा ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी त्याची इच्छा निर्माण होते. आणि मग तो ज्ञानाकडे वळतो. आहे की नाही. ही दोन कारणं आहेत. जो संपन्न आहे, त्याच्याकडे सगळं काही आहे, तर त्याला पण ज्ञानप्राप्तीची इच्छा निर्माण होते. आणि मधले जे आहेत ते फक्त काय आहे, जगण्यासाठी धडपडतात. बरोबर आहे ना? करेक्ट आहे ना? जगण्यासाठी धडपडतात. ज्ञान हे ते त्यांना काही त्याच्याशी ती प्राप्ती होण्याची इच्छा पण त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. ज्यांच्या आत मुक्तीची इच्छा उठली व ज्यांची जिज्ञासा जागृत झाली, त्यांच्याच साठी अष्टावक्र गीता आहे. अष्टावक्र गीता कुणासाठी आहे? आतमध्ये मुक्तीची इच्छा उठली आणि जिज्ञासा जागृत झाली काय आहे हे, तर त्यांच्यासाठी अष्टावक्र गीता आहे असं आपल्याला गुरुदेव सांगतात. मग जेव्हा मुक्तीची इच्छा प्राप्त झाली, तर त्यावेळेस सगळ्यात आधी काय सांगतात आपल्याला, की जेव्हा तुम्हाला मुक्तीची इच्छा निर्माण झाली, तर विषयांना विषवत माना. पहिलं काय काम करायचं, तर जे विषय आहेत त्या विषयांना विषवत मानायचं. ते विषासारखं मानायचं त्याला. तर मग कोणते आहेत ते विषय? तर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ह्याच्यातून जे आपण करतो, जे उपभोग घेतो, ते सगळे विषय. जसं डोळा आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे. तर हे जे ज्ञानेंद्रिय आहे त्याच्यातून ग्रहण करतो आपण आणि त्याच्यामध्ये गुंतून पडतो. म्हणजेच काय, त्यांना विषवत मानायचं याचा अर्थ काय आहे, की त्याच्यातच गुंतून नाही पडायचं. आहे की नाही. कर्मेंद्रिय आहेत, हात आहे, पाय आहे, आपली वाणी आहे, उदा आहे, उपस्थ आहे. तर ह्यांच्यातून होणारी जी कर्म आहेत, ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून होणारे ग्रहण करणारं जे काही आहे, आपण जे ज्ञान ग्रहण करतो, तर ह्याला कसं मानायचं? विषवत मानायचं. आणि ह्या ठिकाणी गुरुदेवांनी हे 13 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्याला गुरुदेव श्लोक म्हणतात. तर बरेचसे ज्ञानी जे आहेत तर ह्याच्यातून पार झालेले आहेत.
म्हणजेच पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, ह्याच्यावर त्यांनी ताबा मिळवलेला आहे. मन, बुद्धी, ते 10 आणि हे दोन 12 झाले, आणि तिसरा आहे अहंकार. तर मनावर पण ताबा मिळवला, बुद्धीवर पण विजय मिळवला, ज्ञानेंद्रियावर पण विजय मिळवला, कर्मेंद्रियावर विजय मिळवला, पण अडकले कुठं? अहंकारामध्ये. 13व्या श्लोकात अडकले. तर अष्टावक्र जे होते, यांनी हा 13वा श्लोक आहे तो पार केला. म्हणून जे ज्ञानी आहेत, त्या ज्ञानीमध्ये, श्रेष्ठ ज्ञानींमध्ये अष्टावक्रांचं नाव घेतलं जातं. कशामुळं? तर त्यांनी हे जे 13वा श्लोक आहे तो पूर्ण केला. तर मग, तर पहिलं काम काय आहे, की आपल्या आपल्या मध्ये जे विषय आहेत, या विषयांना विषवत मानायचं. आणि दुसरं काय आहे, तर क्षमा, दया, सत्य, आर्जव आणि तोष, ह्याला अमृता समान मानायचं. क्षमा म्हणजे काय? सहनशीलता. सहनशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे. ती सहनशीलता आहे, हे कसं आहे, अमृतासारखं मानायचं. कोणी काय म्हणलं त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं नाही. कोणी काही, आपल्याला काही समजा आपल्यावर दोषारोप केले, काही केलं, तर त्याच्यावर आपण रिॲक्ट न होणं, आणि हे सगळं समजून घेणं आणि सहनशीलतेनं वागणं, ह्याला आपण क्षमा म्हणतो. आणि ही क्षमा कशी आहे? अमृता समान आहे असं म्हणा. म्हणून पृथ्वीला सुद्धा क्षमा म्हणलेलं आहे. तर गुरुदेव काय सांगतात, की पृथ्वी एवढी क्षमाशील आहे, की आपण त्याला खोदलं, कुदळीनं खोदलं, आपण खोलवर खोदलं, तरी पण थकला असशील म्हणून तुला पाणी देते, अमृत पाणी देते. थकला असशील, हे पाणी पी म्हणून देते. तर एवढी सहनशीलता आपल्यामध्ये आली पाहिजे. तर त्याला काय म्हणायचं? अमृता समान म्हणायचं. दया, आपलं हृदय जे आहे ते संवेदनशील असलं पाहिजे. दगडासारखं कठोर हृदय नाही. ते कसं असलं पाहिजे? संवेदनशील असलं पाहिजे. आपल्यातली माणुसकी ही जागृत असली पाहिजे. तर त्यामुळं काय होईल? आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल. त्यानंतर सत्य. सत्य म्हणजे जे त्रिकाल अबाधित आहे ते सत्य. म्हणजेच भूतकाळातही होतं, आत्ताही आहे, आणि भविष्यातही राहणार आहे. म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान, ह्या काळाला कुठेही त्याची बाधा येत नाही. असं जे काही आहे त्याला आपण सत्य असं म्हणतो. आर्जव म्हणजे आपल्यातली सहजता. जे काही करतो आपण ते सहजतेनं करतो. जे कर्म करतो आपण ते सहजतेनं करतो. जे काय आपलं दररोजचं रुटीन आहे ते कसं आहे? सहजतेनं आहे. त्याला आपण आर्जव असं म्हणतो. आणि तोष म्हणजे काय? आपल्या आतला आनंद, प्रसन्नता, आहे की नाही? हा एक नियम आहे आपला. पण हे कसं आहे, आपल्याला प्राप्त करावं लागतं. आनंद हे आपल्या आतून तर आहे, पण आपल्याला तो प्राप्त करावा लागतो. मग त्यासाठी काय काय करावं लागते? तर सगळ्यात चांगलं गुरुदेवांनी सांगितलंय, की दररोजची साधना करा, सुदर्शन क्रिया करा, त्याच्यानंतर ध्यान करा, आणि ज्यामुळं आपला आतमधला आनंद, कारण वरवरचा आनंद नाही, आतमधला जो आनंद आहे, आतमधला जो संतोष आहे, तो आपला जागृत झाला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांना तुम्ही कसं माना? अमृता समान माना, असं अष्टावक्र राजा जनकाला सांगतात. आणि त्यानंतर म्हणतायत, तुम्ही साक्षी आहात. आपलं शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, पण शरीर म्हणजे तुम्ही नाहीत. तुम्ही कुठल्याही वर्णाचे नाहीत. तुम्ही ब्राह्मण नाहीत, क्षत्रिय नाहीत, वैश्य नाहीत, शूद्र नाहीत. या सगळ्यांपेक्षा वरचे तुम्ही आहात. शरीर धर्म, समाज धर्म, आश्रम धर्म, वर्णाश्रम धर्म, या सर्वांच्या वर तुम्ही आहात. आणि तुम्ही ह्या सर्वांचे साक्षी आहात, हे जाणून घ्या आणि विश्राम करा. तुम्ही कोण आहात? शुद्ध चैतन्य आहात.
हे तुम्हाला जेव्हा जाणण्यात येईल आणि तुम्ही हे समजाल, तर त्यावेळेस तुम्ही कसे असाल, विश्राम स्थितीमध्ये असाल, आणि विश्राम स्थितीमध्येच तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल. जे काय अनुभव करतय, तर बऱ्याच वेळेस काय होतंय, आत्मा कोण आहे, आत्मा काय आहे, तर बरेच जण आपल्याला सांगतात की वरून आला, त्याच्यानंतर प्रकाश झाला, तो लाल होता, पिवळा होता, हिरवा होता, आहे की नाही, असं आपण आत्म्याविषयीचं ऐकलेलं असतं, ऐकीव आहे ना आपलं. तर गुरुदेव काय म्हणतात की जो अनुभव करणारा आहे तोच तुम्ही आहात आणि तोच आत्मा आहे. आत्मा म्हणजे कुठून बाहेरून वरून आकाशातून पडणार नाहीये. तर जो अनुभव करता आहे तोच आत्मा आहे. आणि जो अनुभव करता आहे त्याला तुम्ही बघू शकत नाही, तर त्याला काय, अनुभव घेऊ शकता, त्याचा अनुभूती घेऊ शकता. आणि त्याच्या आतमध्ये, आपल्या आतमध्ये जो लपलेला असतो तो परमात्मा आहे. मग बऱ्याच वेळेस संत मंडळी सांगतात की मला हे अशा प्रकारचं दर्शन झालं. तर ते दर्शन जे आहे ते काय आहे, प्रतिबिंब असतंय ते, ते काय प्रत्यक्षात नसतंय. तर प्रतिबिंब जसं आरशामध्ये आपण पाहतो, आणि आरशामध्ये आपण दिसतो, आपण पण आरशात आपण आहोत का, नाहीये, आपलं प्रतिबिंब आहे. तसं ते परमात्म्याचं दर्शन त्यांना झालेलं असतंय. तर अनुभव करणारा जो कोणी आहे तो कोण आहे, मी आहे, आणि तोच आत्मा आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून काय म्हणतात की डोळे उघडून बघा, सभोवताली जे घडतंय त्या सगळ्याची तुम्ही साक्षी आहात. तुम्ही कसे आहात, निसंग आहात, निराकार आहात. कसे आहात तुम्ही, निसंग आहात, निराकार आहात. तुम्ही शोषक नाहीत आणि शोषितही नाहीत. जे तुम्ही आहात त्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात, हे समजल्यावर तुम्ही सुखी आहात. जर शोषक समजलात तरीही दुःख येते, शोषित समजलात तरीही दुःख येते. कारण जेव्हा तुम्ही शोषक समजता स्वतःला, त्यावेळेस आतमधून आपल्या आतमध्ये अपराधी भाव निर्माण होतो. आणि जेव्हा तुम्ही शोषित समजता की मी शोषित आहे, माझं कोणीतरी शोषण करतंय, असं जेव्हा स्वतःला समजता, तेव्हा तुम्ही आत्मग्लानीमध्ये जाता. आणि अशा ह्याच्यामध्ये आपल्याला सुख मिळत नाही, सुखप्राप्ती होत नाही. तर त्यासाठी काय समजलं पाहिजे, की मी शोषकही नाही, मी शोषितही नाही, आणि मी कुठल्या वर्णाश्रमातला नाही, किंवा मी कुठल्या आश्रम धर्मातला नाहीये, कुठलाच मी नाहीये. हे जेव्हा समजतंय, आणि त्यावेळेस मग आपण सुखी होतो. तुम्ही करताही नाही आणि भोगताही नाही. कर्ता भावाचा साप तुम्हाला चावलेला आहे, याचा उतारा काय आहे, तर मी करता नाही हा भाव आतमध्ये जागृत करा. तर मग काय होईल, तुम्ही साक्षी व्हाल, सर्वांचे साक्षी व्हाल, आहे की नाही. आपल्या आतमध्ये एक तत्व आहे जे काहीच करत नाही, त्या ह्या सर्वांचं साक्षी आहे. आणि ते कसं आहे, ते सत्य आहे. ते आधीही होतं, आताही आहे, नंतरही राहणार आहे. तर सत्य काय आहे, तर आपल्या आतमध्ये जे आहे ते सत्य आहे. आता हे ज्ञान प्राप्त का होत नाही आपल्याला, कारण सुखाची लालसा आहे. आता ही सुखाची लालसा का आहे आपल्यामध्ये, कारण आपल्या आत्म्याचा स्वभाव हा कसा आहे, सुखस्वरूप आहे. मग त्यासाठी आपल्या आतमध्ये काय जागृत होते, सुख पाहिजे. मग ते योग करून मिळो किंवा भोगानं मिळो, कसंही मिळो, काय पाहिजे, सुख पाहिजे. पण ही इच्छा आपल्याला खरं सुख देत नाही. तर सुख कशात आहे, विश्रामामध्ये सुख आहे, निश्चयामध्ये सुख आहे, आणि सोडून देण्यामध्ये सुख आहे. पकडण्यामध्ये सुख नाहीये. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आतून आपल्या
कोमलता, सहजता, तरलता याची झळक आली की मग साक्षीत्व येते. आणि कठोरता हे अहंकाराचं लक्षण आहे. काही विशेष बनण्याची धडपड अहंकाराची द्योतक आहे. है की नाही? आपल्या आतमध्ये जी कठोरता असते ते अहंकाराचं लक्षण आहे. आणि काहीतरी बनण्याची, विशेष काहीतरी मी आहे हे दाखवण्याची जी धडपड असते आपली, त्याच्यातून आपला अहंकार दिसून येतो. म्हणून हे सगळं जाणून घ्या आणि शांत व्हा. तुम्ही स्वतःला जे समजतात ते तुम्ही नाही आहात. आहे की नाही? आपण हे सार भागामध्ये आपण हे केलं आणि त्याच्या डिटेल्समध्ये आपण आधीच त्याची चर्चा केलेली आहे. आता कुणाला काही अजून काय विचारायचं असेल, कुणाला काय अजून व्यक्त करायचं असेल तर बोला. जय गुरुदेव सर. हा, जय गुरु. तर आता बाकी अष्टावक्र गीतेमधलं आहे, बाकी सगळं ठीक आहे, परंतु सुरुवातीला जी कहाणी सांगितली जाते अष्टावक्राबद्दलची, हम्म. ती गर्भात असतानाच त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे विरोध केलाय, जिथं चूक आहे तिथं चूक दाखवलंय असं म्हणतात. पण हे आजच्या विज्ञान युगामध्ये पटण्यासारखं वाटत नाही सर, मला वाटत नाही. नेमकं काय वैज्ञानिक दृष्ट्या कसं बरोबर आहे तेवढं सांगा. विज्ञान हे फार सीमित आहे. अजून विज्ञानाला तिथपर्यंत जायचं आहे. आणि जेव्हा ते जाईल आणि विज्ञान, आता जसं उदाहरणार्थ सांगतो की पूर्वीच्या काळी आपल्या क्वांटम थेअरी होती, है ना. अणु, परमाणु, है ना, ह्याच्यामध्ये एकत्वाची भावना आहे. एकत्व आहे, एक आहेत सगळे. आणि आपल्यामधला अद्वैत जो आहे, जे, तर हा जो भाव होता तो पूर्वी वैज्ञानिक मानत नव्हते ह्याला. अध्यात्मामध्ये तो भाव सगळीकडे प्रसार केला जायचा, परंतु मानत नव्हते. आता क्वांटम थेअरीच्या आधारे म्हणतात की जे काय आपल्या शरीरामध्ये दिसतंय, आपल्याला जे जे काय दिसतंय ते ठोस नाहीये. हे सगळं कसं आहे? हॉलो आणि एमटी. एका 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 छोट्याशा छिद्रामध्ये एक पूर्ण ब्रह्मांड बसेल एवढी जागा असते. ही क्वांटम थेअरी आता सांगितलेली आहे. बरोबर आहे की नाही? तसंच ते पुढे चालून कदाचित आपल्याला पटण्यासारखं सिद्ध करण. म्हणूनच आपली सगळ्यात मोठी मर्यादा कुठे येते की आपण सध्या जे दिसतंय आपल्या डोळ्याला त्याला सत्य मानतो.
आणि जे दिसत नाही त्याला सत्य नाही मानत. पूर्वीच्या काळी काय समजत होते? सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतोय. आणि नंतर मग जेव्हा वैज्ञानिकांनी सांगितलं की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, आता ही गोष्ट आपल्या पुराणामध्ये फार हजारो वर्षापूर्वी सांगितलेली आहे. म्हणून बघा, तुम्ही पूजा करत असताना, तुम्ही पूजेकडे जर समजा पूजा विधीकडे जर बघितलं आपण, ती ते जे मांडतात पूजा, तर त्या पूजेमध्ये केंद्रस्थानी सूर्य असतो आणि मग त्याच्या बाजूला सगळे ग्रह असतात. म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेलं होतं की सूर्य हा स्थिर आहे आणि बाकीचे सगळे त्याच्या भोवती फिरतात. तर तशाच पद्धतीनं ह्या ज्ञानाचं स्वरूप असतं. आता आपला गर्भसंस्कारचा कोर्स आहे बघा, तर बऱ्याचशा डॉक्टर मंडळींना हे पूर्वी पटत नव्हतं. काय? बेबी इज लिसनिंग टू यू. आणि आपण जेव्हा गर्भसंस्कारचा कोर्स सुरू केला, त्याच्यामध्ये एक प्रूफ आहे आपला. आणि तो प्रूफ जेव्हा दाखवला गेला, त्यावेळेस गायनॅकॉलॉजिस्ट असतील, त्याच्यानंतर विशेषतः गायनॅकॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर काही क्लिनिकल डॉक्टर्स आहेत, तर ती गोष्ट त्यांनी मान्य केली. आणि मला बऱ्याच डॉक्टर्सनी तो कोर्स नंतर केला. आता ते कोर्सचा भाग आहे म्हणून मी एक्सपोज नाही करत, पण असा प्रूफ आहे की ज्या ठिकाणी बेबी इज लिसनिंग टू यू, हे प्रूव्ह करते. तेच ना, आपण काय करतो माहिती का? तर्क, शास्त्र, न्याय ह्याच्याद्वारे ज्ञान प्राप्त करतो, आणि हे ज्ञान प्राप्त आहे ते इंद्रियाद्वारे प्राप्त झालेलं असतं. आणि आध्यात्मिक ज्ञान कसं आहे? ह्याच्याही खूप पलीकडचं ज्ञान आहे. म्हणून सुरुवातीलाच गुरुदेवांनी आपल्याला सांगितलं की तर्काच्या पलीकडचं ज्ञान अध्यात्म ज्ञान आहे. शास्त्र आहेत, शास्त्राच्याही पलीकडचं ज्ञान. म्हणून आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, काय असेल, वर्ण असतील, आश्रम असतील, आपण काही नियम आहेत स्वतःचे, आपल्या धर्म आहे, तर हे सगळं जे काय आहे, धर्म, अर्थ आहे, काम आहे, तर हे सगळं काय आहे? आपल्या अगाध ज्ञानाच्या, अनंत ज्ञानासाठी ते बंधन आहे. तर ह्यापेक्षाही खूप मोठं ज्ञान त्याच्या पलीकडे आहे. कारण हे कसं आहे, तुम्ही जे विचारलात हा प्रश्न बुद्धिगत आहे की नाही? बुद्धिगत प्रश्न आहे तो. आणि बुद्धी ही कशी असते? सीमित असते. बुद्धी कशी आहे? सीमित आहे. बुद्धीला मर्यादा आहे ना. आणि बुद्धीचं वैशिष्ट्य काय आहे? की जोपर्यंत सत्य दर्शन तुम्ही करत नाही, तोपर्यंत बुद्धी त्याच्या पलीकडे जाऊ देत नाही. सत्य दर्शन म्हणजे काय? जे दिसतंय. सत्य म्हणजे आपल्या ह्याच्यातलं सत्य नाही, जे दिसतंय ते दाखवलं की मग बुद्धी पलीकडे जाते. आता तोच प्रूफ जर समजा तुम्हाला काही प्रमाणात दाखवला, तर मग काय करेल? तुम्ही मानाल. आणि बुद्धी त्याच्या पलीकडे जाऊ देते, आपल्याला ज्ञानाच्या पलीकडे जाऊ देते. जसं उदाहरणार्थ आवरा आहे बघा. तुम्ही एक 7-8 वर्षापूर्वी आपल्या इथे एक असं एक यंत्र आणलं होतं. तर आपला जो आवरा आहे, म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या ह्याचा जो आवरा आहे, तर तो आवरा काउंट कसा करायचा, तर ह्याचं एक यंत्र आणलं. आणि मग ते त्या ठिकाणी जे आता जिथे आता आपण साधना करतो किंवा ऍडव्हान्स कोर्सला गेलेले लोक, ते त्याच्याकडे जाऊन ते आवरा चेक करत होते, किती प्रमाणात आहे, काय आहे.
असा चेक करत होते. आणि ते त्यावेळेस खूप हे म्हणजे ते खूप फेमस झालं होतं, आहे की नाही. पण त्याच्या आधी आपला ऑरा कसा आहे, आपली पॉझिटिव्हिटी कशी आहे, ह्याच्याविषयीचं बरंचसं ज्ञान आपल्याला मिळालेलं. पण काही जणांना तो प्रूफ पाहिजे होता, तो प्रूफ मिळाला आणि पुढे हे केलं. कारण ह्याच्यामध्ये आपला दोष नाहीये, आपल्या मनाच्या वृत्ती आहेत त्या, आहे की नाही. आपण आपल्या ह्याच्यामध्ये शिकलेलं आहे की मनाच्या वृत्ती कोणकोणत्या आहेत. प्रमाण, विपर्याय, विकल्प, निद्रा, स्मृती, ह्या 5 वृत्ती आहेत मनाच्या, आहे की नाही. आणि त्याच्यातली पहिली वृत्ती काय आहे? प्रमाण. आणि प्रमाण नाही मिळालं तर मन शांत नाही होत. आणि आध्यात्मिक ज्ञान हे ह्या सगळ्या वृत्तींच्या पलीकडचं ज्ञान आहे. जसं अभिमन्यूची स्टोरी मध्ये सांगतो आपण की अभिमन्यू त्या ते आईच्या पोटामध्ये असताना चक्रव्यूहाचं ज्ञान जे आहे ते मिळालं त्याला. चक्रव्यूह कसं कसं रचायचं, त्याच्या आतमध्ये प्रवेश कसा करायचा, हे प्रसिद्ध कथा आहे ही, आहे ना. पण जेव्हा ते भेदून कसं जायचं हे कृष्ण अर्जुनाला सांगत होता, त्यावेळेस तिथे त्याची आई नव्हती, ती मध्ये गेली. मग ते नंतरचं ज्ञान त्याला प्राप्त झालं नाही. म्हणून प्रत्यक्ष जीवनामध्ये जेव्हा त्यांनी चक्रव्यूह भेदला, आतमध्ये गेला, पण बाहेर येण्याचं ज्ञान नसल्यामुळे तो तिथे अडकून पडला. झाला ना समाधान. अतिशय सूक्ष्मतेमधलं हे ज्ञान आहे. पण पीपीटी एवढ्यासाठी केला की आपल्याला ते सार भाग समजला पाहिजे ना. ते हे मुख्य आहे ते आपण विसरून जातो आणि फक्त कथा लक्षात राहतात. कथा हे ज्ञान समजण्यासाठी आपल्याला दिलेले असतात, तर त्याच्यामधून ते आपल्याला मिळालं पाहिजे, आहे की नाही. आता ह्याच्यामध्ये बराचसा भाग आहे. तर तुम्ही जर काही प्रश्नावली तयार केली तर आपण अजून त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं हे करू शकतो, आहे की नाही. तर पहिल्या 10 भागांमध्ये काय आहे? तर पहिली गोष्ट काय आहे ते म्हणजे वैराग्य. वैराग्य कसं प्राप्त करायचं, हा प्रश्न आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर तो हे जे आहेत पियुषवत मानायचे जे 5 आहेत, ते आर्जव. त्याच्यानंतर पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यानंतर अजून काय आहे? दया, आर्जव. त्यानंतर क्षमा, सत्य. हे सगळं जे आहे याला कसं मानायचं? पियुषवत मानायचं. त्यानंतर आहे तुम्ही साक्षी आहात. हे सगळं जे काय दिसतंय, हे सगळ्याचे तुम्ही कोण आहात? साक्षी आहात. तुमच्या शरीराचे सुद्धा तुम्ही साक्षी आहात. शरीर म्हणजे तुम्ही नाही आहेत. तर हे जाणून घेणं. आणि त्यानंतर तुम्ही शुद्ध चैतन्य आहात. आणि मी करताही नाही आणि मी भोगताही नाही आहे. हे ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. आपण अडकतो कुठे? कर्तापण मध्ये अडकतो. तर बघा, सगळी होड, सगळी स्पर्धा कशासाठी चाललेली आहे? कर्तापणासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण सगळं चाललेलं असतं. आणि त्यातून दुःख प्राप्ती होते. सुख मिळवायचं असेल तर मी करताही नाही, मी भोगताही नाही.
हे मी समजून घेतलं पाहिजे. हेच ज्ञान आहे. हेच सगळ्यात महत्वाचं ज्ञान आहे. आणि आपल्या जीवनामध्ये सुखप्राप्ती करायची असेल तर आपला राग कमी असला पाहिजे आणि इमानदारी आपल्यामध्ये असली पाहिजे. ह्या दोन गोष्टी असल्या की मग आपण जीवनामध्ये सुखी होतो. बऱ्याच वेळेस आपल्यामध्ये संशय निर्माण होतो. तर संशय आपल्यातला जातो कसा? तर एक तर मनानं मिटवतो आपण काही ज्ञानामुळं. काही ठिकाणी आपण विचारतो, त्याचं कन्फर्मेशन करतो प्रश्न विचारून. त्यामुळं सुद्धा आपला संशय दूर होतो. तर तुम्ही स्वतःच्या मनानं ज्ञान प्राप्त करून किंवा इतरांना विचारून कशाही पद्धतीनं असेल, पण आपल्यातला संशय दूर केला पाहिजे. संशय जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या ज्ञानामध्ये प्रगती नाही होत, आपली प्रगती नाही होत आणि दुःख आपल्या जीवनातलं दूर नाही होत. नंतर आहे धर्माच्या बाबतीत सांगितलेलं आहे की धर्मो रक्षती रक्षिता. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. धर्म म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. जे आपल्याला थांबून ठेवतंय, आपल्याला खाली पडू देत नाही, आपली प्रगतीमध्ये आपल्याला सहकार्य करते, असे सगळे कर्म हे काय आहेत? धर्म आहेत. एक दुसऱ्यांची मदत करतो आपण. क्षमा म्हणजे सहनशीलता आहे. सहनशीलता आपली जर वाढली तर त्यामुळं काय होतंय? चुका कमी होतात, पश्चाताप होत नाही जास्त, सहनशील असलो म्हणजे आपण. आणि त्यामुळं सुख मिळते, सुखप्राप्ती होते. म्हणून आपल्या वाणीमध्ये सुद्धा ती सहजता, ती प्रामाणिकता आली पाहिजे. म्हणून गुरुदेव आपल्याला काय म्हणतात? दोनच शब्द बोला, परंतु प्रामाणिकतेनं बोला. दिखावा करू नका, सहजतेमध्ये राहा. आणि तुम्ही स्वतः आपल्या आतमध्ये एक निर्णय करा की मी दुःखी होणार नाही, दुःखी राहणार नाही, दुःखी होणार नाही. हे जेव्हा आतमध्ये आपण निश्चय करतो त्यावेळेस आपण सुखी राहतो. आणि हा जो संतोष आहे, तोष आहे, तर हे कशामुळं आपल्याला हा मिळवावा लागतो? पुरुषार्थ करून मिळवायचा, आपल्या काही धारणा असतात त्याच्यानं मिळवायच्या, नियमानं मिळवायचा, प्रयत्न करायचा, तर आपण संतोषमध्ये राहतो. आणि त्यासाठी एकच महत्वाचं आहे, ते म्हणजे आतमध्ये मी समजलं पाहिजे की मी सुखी आहे, सुखी राहणार, मी आनंदी आहे, मी आनंदीच राहणार. मग त्यासाठी तुम्ही ध्यान करता, साधना करता, तर हे त्याला सहाय्यक आहे, सपोर्टिव्ह आहे. परंतु आतमध्ये जे येत आहे संतोष, तो आतून आला पाहिजे. आणि मग त्यासाठी करावं काय लागेल आपल्याला? तर व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती ह्याच्याशी आपला आनंद जोडायचा नाही, आपला हॅपीनेस कधी जोडायचा नाही त्याच्याशी. नाहीतर मग काय होतंय? व्यक्तीसोबत जोडलं, थोड्या वेळासाठी तुम्ही आनंदी राहाल. वस्तूसोबत जोडलं त्याच्याशी राहाल, परिस्थितीशी जोडलं तर त्याच्याशी थोडा वेळ तुम्ही आनंदी राहाल, पण पुन्हा तुमच्या मागे दुःख येईल. आणि काही जणांची वृत्ती बनून असते की काही असलं तरी दुःखी, नसलं तरी दुःखी.
आणि आपल्या जो संतोष आहे त्याला जागृत करा, त्याला जागवा. मग त्यासाठी आपण सत्संग करतो, भजन करतो. त्याच्यामुळं आपल्याला मिळतं संतोष, नाही अशात नाही. म्हणून सत्य काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तर सत्य काय आहे की मी चैतन्य आहे. आज माझ्या आतमधलं चैतन्य आहे, ते मी आहे. कारण चैतन्य पूर्वी होतं, आताही आहे, नंतरही राहणार आहे. म्हणजेच आत्मतत्व आहे, तर तोच मी आहे. आणि हे वारंवार आपल्या स्वतःला अभ्यासानं तुम्ही जाणीव करून दिली, तर त्याचा फायदा काय होतो माहिती का? की आपण कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून नाही पडत. कुणी काय आपल्याला बोललं त्याच्यात नाही अडकून पडत, काही फरक पडत नाही आपल्याला. किंवा काही आपल्या ह्याच्यानं कार्य झालं तरी काही फरक पडत नाही, नाही झालं तरी काही फरक पडत नाही. झालं म्हणून आपण काही त्याला काय म्हणतो फुगून जात नाही, किंवा नाही झालं म्हणून नाराज होत नाही, है की नाही? तर हा आपला फायदा होतो. नाहीतर शरीर मी नाहीये, आश्रम मी नाहीये, काय नाहीये म्हणून उद्या शरीराचा त्याग करणं हा मूर्खपणा सुद्धा नाही करायचा. कारण शरीर जे आहे फक्त त्याच्या धर्मानुसार ते चालतंय. शरीर नाही म्हणजे उद्या जेवण सोडून दिलं तर चालतंय का? नाही चालत. जेवण करावंच लागते, भूक लागलेली आहे आता. मोठे ज्ञानी आहेत, संत आहेत, गुरु आहेत, ते पण जेवण करतात, सगळं करतात. पण काय मानायचं, हे त्याच्या ह्याच्यानुसार चाललेलं आहे. संसाराचा जो नियम आहे त्या नियमानुसार ते चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी स्वतः कुठल्याही प्रकारची लुडबुड करणार नाही. म्हणून अतिमध्ये जायचं नाही. कारण मनाची वृत्ती आहे, मन फार लवकर अतिमध्ये जाते. एकदा सुरुवात केलं आणि त्याच्या मागं लागलं रे लागलं, की मग आता ते अति करतो आपण. आणि त्या अतिमुळं आपल्याला ज्ञान प्राप्ती नाही होत. तर गुरुदेव छान सांगतात, मध्यम मार्ग से चलो. कसं चालायचं? मध्यम मार्गाने चालायला. शरीराला त्याच्या धर्माप्रमाणे चालू द्या. फक्त तुम्ही साक्षी आहात हे जाणून घ्या. आणि मग जेव्हा साक्षीत्वाचा उदय होतो, तेव्हा आपल्यातलं अति जे आहे ते आपोआप दूर व्हायला लागते. आणि मग जिथे आहोत, ज्या स्थितीमध्ये आहोत, तिथे जेव्हा तुम्ही विश्राम करता, त्यावेळेसच मग चैतन्य उदय होतो. तर हे शरीर मी नाहीये. त्यानंतर हे जे धर्म आहेत, हे धर्म मी नाहीये. हा भाव जेव्हा जागृत होतो, त्यावेळेस आपल्यातला रजोगुण शांत, रजोगुण आणि तमोगुण शांत झाले की मग आपण विश्राम स्थितीमध्ये येतो. आणि ती विश्राम स्थिती म्हणजे सजगतापूर्वक विश्राम स्थिती असते. बोला, अजून काय कोणाला काय विचारायचंय विचारा, बोला. व्हिडिओज ऑन करा. कसं वाटलं ते सांगा.
पटलं ते सांगा, नाही पटलं तेही सांगा, दोन्ही सांगा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर, सेशन खूप छान होतं एकदम, म्हणजे एकदम सोप्या लँग्वेज मध्ये, भाषेमध्ये एकदम मस्त सांगितलं. म्हणजे एकदम सिम्पल होतं, एकदम सिम्पल. ज्ञान हे साधेपणातच असतं. बऱ्याच काही वेळेस असं ऐकतो ना आपण, म्हणजे पहिलं मी युट्यूबवर वगैरे ऐकलेलं आहे, ते पूर्ण असं डोक्याच्या वरून जायचं, म्हणजे काही समजायचं नाही. आणि असं वाटायचं की ते खूप वेगळ्या लोकांसाठी आहे, आपल्यासाठी नाहीच ते. एकदम असं एकदम सिम्पल फॉर्म मध्ये होतं. आणि हे अष्टावक्र गीता एकदम हायेस्ट नॉलेज आहे, तरी पण असं वाटत नाही की बाबा थोडं सिम्पल केल्यामुळं. थँक्यू सर. हो, खूप अगदी सहजतेने तुम्ही आम्हाला समजून सांगितलं. आणि 25 वर्ष जेव्हा पहिल्यांदा मी गुरुदेवांना भेटले आणि बंगलोरला गेले होते, आणि त्यांचं एकच वाक्य तेव्हा ते जे जे डोक्यात बसलं, ते इतकं सिंपल याच्यात त्यांनी तेव्हा सांगितलं, यदि तुम दुःख नहीं चाहते हो तो सुख का त्याग करो. त्याच्यात सगळं ते अजून मी विसरली नाहीये, की तुम्हाला दुःख का होतं तर सुख त्याग करू, बा. हे एक प्रिन्सिपल एवढं भासलं की त्याच्यात सगळं आलंय, गीता किंवा हे सगळं सार आल्यासारखं वाटतंय अक्षरशः. हो की नाही, की विषयांचा त्याग करा, वैराग्य आल्यासाठी साठी हे दया, क्षमा, आर्जव वगैरे, किंवा धर्म, अर्थ, काम, म्हणजे यांचं. तर हे एवढं सगळं तर ते एका वाक्यात तेव्हा सांगितलेलं. मी माझ्या 50शीला त्यांच्या गुरुदेवांच्या आश्रमात गेलो होते आम्ही बेला, याला, याला, कुठे होतं, ऋषिकेशला होतं. आणि तो ऍडव्हान्स कोर्स त्यांच्या ह्याच्यात केला, आणि ते महाशिवरात्रीचा उत्सव केला होता. आणि तेव्हा माझा 50 होता, आणि तेव्हा ते वाक्य सारखं ते म्हणायचे, ते सांगायचे प्रत्येक काही. ते इतकं बिंबलंय की खरंच साध्या शब्दात, जसं आता तुम्ही छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टीत सगळ्या असं सगळं सांगितलं, की की आपल्याला अहंकार नाही पाहिजे, हे विसरायला पाहिजे, आपलं साक्षीत्वानी कसं राहिलं पाहिजे, आणि हा देह तर धर्म चालवलंच पाहिजे, त्याचा काही त्याग करू नये, जसं म्हणजे इतकं सहजासहजी जे सांगितलं, तर त्याला फार मोठं असं ग्रंथ वाचून सुद्धा कळलं नसतं. कळतच नाही ना. नाहीच ग्रंथ कळत. वाचून नाही किती कळत. पारायण केली असती तरी काय उपयोग नसतं, असं झालं असतं. खरंच फक्त आपलं एक समाधान वाचलंय म्हणून, पण ते पाठी म्हणजे डोक्यानं गेलं असतं, असा अर्थ. खूप छान. सगळा प्रपंच कशासाठी आहे दिदी? की जे काय प्रपंचामध्ये आहे तो मी नाहीये, हे एवढं हो, एक समजून मी नाही. घेण्यासाठी एवढं सगळं काय हो, केलेलं असतं. सराव करा. हो, बरोबर आहे, बरोबर. जय गुरुदेव भैया. जय गुरुदेव. भैया, मला तुमचं एक वाक्य खूप आवडलं. तुम्ही ते सांगितलेलं ना, गुरुदेवांचा आवाज आणि आपला श्वास याने स्ट्रेस निघून जातो. मला ते वाक्य फार आवडलं. म्हणजे ओव्हरऑल तर पूर्ण ज्ञानसत्र खूपच छान झालं, आणि तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितलंय. म्हणजे मला अष्टवक्र गीता अगोदर तेवढी नव्हती समजलेली, पण तुम्ही इतक्या छान पद्धतीने सरळ साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलंय ना, की खरंच असं म्हणजे आता हे ज्ञानसत्र ऐकताना असं वाटतं की मी खरंच खूप लकी आहे, आणि रिअली आय एम व्हेरी ब्लेस्ड की तुम्ही इतक्या छान पद्धतीने समजावून सांगताय. खरंच मी खूप नशीबवान आहे, आणि मला ते ऐकायला मिळतंय आता, आणि ते समजतेही. त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते. थँक्यू सो मच भैया. थँक्यू, थँक्यू. आपण सगळेच भाग्यवान आहोत. ह्या निमित्तानं आपल्याला आता हे ज्ञान अतिशय कठीण ज्ञान आहे. आता
आता याचं खरं तुम्हाला हे जर सांगायचं झालं तर 12 वर्ष तपश्चर्या केल्याशिवाय अष्टावक्र गीतेचं जे पुस्तक आहे ना त्याला स्पर्श सुद्धा करू देत नाहीत. पण इथे आपल्याला पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला त्या ज्ञानाचा स्पर्श म्हणून गुरुदेवांनी काय सांगितलं की अष्टावक्र गीता कुणासाठी आहे? ज्यांच्यामध्ये जिज्ञासा जागृत झाली, आहे की नाही? ज्यांच्यामध्ये जिज्ञासा जागृत झाली, जाणून घेण्याची इच्छा जागृत झाली, त्यांच्यासाठी अष्टावक्र गीता आहे. हे एकदम स्पेशल आहे. चला, अजून कोणाला काही सांगायचं तर सांगा, विचारायचं तर विचारा. उद्यापासून आपण 11वा भाग सुरू करणार. 11 ते 20. 20 नंतर पुन्हा एकदा आपण असंच ज्ञानसत्र ठेवून आणि अभ्यासामुळं समजते. सगळ्यात महत्वाचं काय तो म्हणजे अभ्यास. अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी असल्या की मग ते समजायला सोपं जाते. आणि समजलंय तेच करतो आपण. जे नाही समजलं ते नाही करत. आपण करतो का? नाही करत. पहिले समजून घेणं आणि नंतर करणं. चालतं. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं? शकुंतला ताई, त्र्यंबक सर, काय विचारायचंय? चालतंय. ठीक आहे, मग भेटूया उद्या. चला, जय गुरुदेव. जय गुरुदेव.